ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गेल्या 3 दिवसापूर्वी पाहिलं तर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे आणि पाहिलं तर अनेक मंत्री असलेले सगळ्या फील्डवर फिरत आहेत। माझं पाहिजे आता परळी मतदारसंघाचे आमदार माली धनंजय मुंडे देखील आज सकाळपासून दौऱ्यावर आलेले, तर त्यांनी अनेक ठिकाणी मदत पाणी केलेली आहे, काही त्यांना अन्नधान्य देखील काही तात्काळ मदत देखील करण्याचं त्यांनी आवाहन केल्यानं दिलेलीच आहे साक्षरता। मात्र आपण त्यांची साहेब काय सांगा, सकाळपासून दौऱ्यावर गेल्या 3 दिवसापासून परळी मतदारसंघामध्ये ही गावं जी आहेत या भागातला संपर्क पूर्णपणानं तुटला होता। म्हणजे सुरुवातीला परवा दिवशी आम्ही ज्यावेळेस दौरा करत होतो त्यावेळेस या गावात येता येत नव्हतं। आता पाणी थोडंसं उतरलं आहे त्यामुळे या गावात येता येतं आणि आल्यानंतर पाहिल्यावर बरेचसे घरं पडलेली आहेत, घरातलं साहित्य वाहून गेलेलं आहे। इथं फार मोठ्या प्रमाणात भोई समाज आहे, त्या भोई समाजांचं सुद्धा साहित्य पूर्णपणानं वाहून गेलं आहे आणि शेतीत तर काहीच राहिलं नाही। त्यामुळं आत्ता तात्काळ सरसकट पंचनामे करण्याच्या बाबतीत या भागातला आम्ही आदेश दिलेत आणि आज तात्कालीन 20 किलो आम्ही अन्नधान्य या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाला देतोय, जे बाधित कुटुंब आहेत त्यांना, आणि त्याचबरोबर 5,000 रुपयाची मदतसुद्धा त्यांच्या अकाउंटला या ठिकाणी जमा होणार आहे। काल मुख्यमंत्री असेल, राज्याचे उपमुख्यमंत्री देखील आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्याला ते पाहणी करत आहेत, तर त्यांनी काल पाहिलं तर 53 कोटीची मदत देखील करण्यात आली बीड जिल्ह्यासाठी। बीड जिल्ह्यासाठी ऑगस्टच्या अतिवृष्टीमध्ये जी 53 कोटीची मदत मिळालेली आहे ती ऑगस्ट महिन्यातल्या पहिल्या टप्प्यात जी अतिवृष्टी झाली होती त्यातली ती मदत आहे। टप्प्याटप्प्यानं जसे अतिवृष्टीच्या हानीचे, बाधित जमिनीचे, घराचे, खरडलेल्या जमिनीचे पंचनामे मुंबईला जातील तसे तसे टप्प्याटप्प्यांनी ते अनुदानसुद्धा मिळणार आहे। आणि यामध्ये पहिल्यांदा पाहिलं की या भागात ऊससुद्धा पूर्णपणानं पाण्याखाली गेला आहे। कापूस सोयाबीन तर येत नाहीच आहे, तर ऊससुद्धा आता पूर्णपणानं पाण्यात असल्यामुळं यावेळेस या भागात ऊसाला सुद्धा मदत करण्याची भूमिका सरकारला घ्यावी लागेल। आणि मला खात्री आहे की यापूर्वी जसं सातारा, सांगली, कोल्हापूरला पूर आला होता त्यावेळेस त्या भागातल्या ऊस पाण्याखाली असताना तिथं मात्र शेतकऱ्यांना मदत दिली होती, तशीच मदत आता या भागातल्या सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, ही एक भूमिका मी स्पष्टपणानं सरकारला मांडलेली आहे। कापसाच्या प्लॉटमध्ये गेलो त्या शेतकऱ्याचे अश्रू देखील अनावर झाले होते, त्यांच्या पत्नीचे अश्रू अनावर होणं स्वाभाविक आहे। 5 एकर कापूस आहे, पूर्ण पाण्याखाली आहे, 3 मुली लग्नाच्या आहेत, दुसरं कोणीही त्यांना नाही आहे आणि दिवाळीला आता मुलीचं लग्न आहे। ही शेतकऱ्याची खरी अवस्था आहे। त्यामुळे मी म्हणेल, सरकारला विनंती करेल की काय वाटेल ते होऊ द्या, पण अशा अतिवृष्टी अतिप्रसंगामध्ये जिथं पहिला शेतकरी अडचणीत आला आहे, सर्व अर्थाने आला आहे, त्याला खुल्या हातानं तिजोरी मोकळी करून या ठिकाणी मदत केली गेली पाहिजे। सर, दुसरी गोष्ट की आज सकाळी आपल्या मतदारसंघामध्ये टोकाडी गावामध्ये आत्माराम हंगे या युक्तीने आत्महत्या केली की माझं ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आले। या आरक्षणाच्या बाबतीत सर्वच बाजूनं फार आत्महत्या झाल्या। आता ओबीसींना सुद्धा असं वाटतंय की आपलं आरक्षण पूर्णपणानं गेलंय, आता आरक्षण आपल्याला राहिलेलं नाही आहे। आता ही भावना ज्यावेळेस युवकांमध्ये गेली त्यावेळेस युवकांनी जे स्वतःचं स्वप्न पाहिलं आहे नोकरीचं, त्या आरक्षणावर, त्याच्या आधारावर पाहिलेलं ते स्वप्न आहे आणि त्याला जर असं वाटलं की या ठिकाणी आता आरक्षणच नाही तर आपलं नोकरीचं स्वप्न पूर्ण कसं होणार, त्यावेळेस अशी आताताईपणा युवकांकडनं होतोय। माझे हात जोडून विनंती सर्वच आरक्षण घेणाऱ्या, आरक्षण देणाऱ्या, आरक्षण ज्यांना मिळायचं त्यांना सर्वांनाच आताताईपणाही करू नका। शेवटी हे आरक्षण आपल्यासाठीच आहे, हे आरक्षण आपल्यासाठीच आहे। या आरक्षणामुळं तुमचा फायदा होणार आहे, जर तुम्हीच नसलात तर आम्ही कुणाला फायदा द्यावा। आणि एका नवतरुणामुळं, त्याच्या आत्महत्यामुळं पूर्ण घर उघडं पडतं। अशा आत्महत्या होऊ नयेत ही माझी हात जोडून विनंती आहे। त्याच्या मागीने आत्महत्या केली, त्यांची 2 मुलं पोलीस भरतीसाठी करत होते। हेच सर्व कारणं आहेत। आता 2 मुलं पोलीस भरतीसाठी गेलेत, असं त्यांना वाटतं की आता आपल्याला ओबीसीचं आरक्षण मिळेल का नाही मिळेल, आणि ही जर सर्वस्व त्यांनी पणाला लावलं असेल की आपल्या घरातली 2 मुलं पोलीस व्हावेत आणि त्याच क्षणाला असं वाटत असेल की आपलं आरक्षण गेलं, तर स्वाभाविक आहे एखाद्याच्या मनात आपलं जीवन संपवायची गोष्ट येणं।
पण माझी तीच विनंती आहे की असा आथाताईपणा करू नका. सरकार हे कुणाचंही आरक्षण जाऊ देणार नाही ही भूमिका सरकारने स्पष्टपणाने केलेली आहे. आणि ज्याला ज्यांचं आहे त्यांचं बाधित कायम राहील आणि ज्यांना नव्यानं दिलं गेलं त्यांचं सुद्धा कायम राहील. तर सरकार कुणाचे आरक्षण जाऊ देणार नाही असं आव्हान देखील धनंजय केलेलं आहे. लोकांनी आत्महत्या करून असं देखील आवाहन करण्यात आले. कॅमेरा विकास वाढण्यासाठी संभाजी मुंबई नावाची बोरखेड परळी बीड. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.